नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अजायाणं नमो लोये सौवसाहुणं पाँचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। काय बघत होतो आपण? पंचमेरू पूजनमध्ये जे जयमाला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या पंचमेरूचं कशी रचना आहे हे सांगितली आहे। मग का बघतोय तर जेव्हा आपण ते पूजन करतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ते चैत्यालय समोर आले तर भाव नमस्कार भाव पूजन करू शकणार, नाहीतर नुसते शब्द म्हणण्यामध्ये पूजनाचा आनंद येत नाही। म्हणून सांगतायत की कसं आहे ते रचना पहिल्यांदा, त्यासाठी आपण हे बघितलं। काल काय बघितलं होतं? जयमालेमध्ये पहिले 2 ओळी घेतलेत ना, काय म्हणा? प्रथम सुदर्शन स्वामी विजयाचल मंदर कहाम विद्युन्माली नाम पंचमेरु जग में प्रगट। काय सांगितलं? 5 मेरूंची नावं सांगितली आहेत। मग काल मी दाखवलं होतं इथं की 5 मेरू कसे आहेत, ऐका म्हणलं होतं, ऐकलं का? ऐकायला पाहिजे होतं, म्हणजे मग जरा रूपरेषा समजली असती। मग हा एक मेरू आहे, हा सेंटरचा मेरू आहे। असे 5 मेरू आहेत अडीच द्वीपामध्ये। हा मधला मेरू आहे तो जम्बूद्वीपामध्ये आहे, आणि ह्याच्या बाजूला धातकी खंड आहे, आणि त्याच्या बाजूला पुष्करवर द्वीप आहे, त्याच्यामध्ये मध्ये समुद्र येणार। पण द्वीपामध्ये नंदीश्वरांची पंचमेरूंची रचना आहे। मी खडू नाही घेतले, तिथं खिडकीत आहे डस्टर आणि खडू आहे। काल काय काय सांगितलं होतं सांगा, कोण ऐकलं होतं? आयुषजीने रचना असलं तर घेऊन बसा, त्याच्यातलं जयमालेचा अर्थ समजतंय। एकच वास किती लागतं? तर काल दाखवलं होतं आम्ही असं की आता एक सामान्य दाखवण्यास समजण्यासाठी दाखवते। काल दाखवलेलं सगळं 5 अडीच द्वीपामध्ये 5 मेरू आहेत। मग मेरू म्हणजे पर्वत, जे की अकृत्रिम आहेत, कोणी बनवलेले नाही आहेत आणि त्याचा कधी नाश होणार नाही आहे। मग ते कसे आहेत? हा झाला पहिला जम्बूद्वीपातला पहिला मेरू, सुमेरू पर्वत म्हणतो ना आपण ज्याला, तर तो सुमेरू पर्वत आहे। ह्याच्या बाजूला जम्बूद्वीपाच्या बाजूला लवण समुद्र आहे, समुद्रामध्ये येत नाही मेरू। त्याच्या बाजूला दुसरा द्वीप आहे धातकी खंड, त्याच्यामध्ये एक मेरू आहे, तो लहान आहे। तेवढाच मेरू पुढच्या द्वीपामध्ये, तेवढाच मेरू इकडं या द्वीपामध्येच, इकडं जो राऊंड करून आला ना तो द्वीप, म्हणजे हा इथला एवढा जम्बूद्वीप गोल, ह्याच्या बाजूला हा धातकी खंडाच्या मध्यभागी आलेला हा मेरू पर्वत दोन्ही साईडने, आणि हे पुष्करवर द्वीप असं त्याच्या सेंटरला येणारा हा पर्वत। मग हा आहे सुमेरू पर्वत। म्हणून त्यांनी 5 नावं घेतली आहेत ना पहिल्यांदा, तेच सांगतायत। प्रथम सुदर्शन स्वामी, पुढं सांगितलं हे कुठलं आहे? विजय। मग ते विजय एका पर्वताचं नाव आहे कुणीकडच्या, ते सगळं रचना सांगितली या शास्त्रामध्ये, कुठल्या पर्वताचं काय नाव आहे, कुठं आहेत ते काल घेतलं होतं। हे काय सांगितलं होतं? ह्याला म्हणा सुदर्शन मेरू। लिहा, हे विजय मेरू, त्याच्या इकडच्या साईडला आचल, हा मंदर, आणि विद्युन्माली
विद्युन्माली आहे ना त्याच्यात शब्द. तर हे 5 मेरू आहेत. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, हा जो सुमेरू पर्वत आहे हा सगळ्यात उंच आहे. म्हणजे किती आहे त्याची उंची, 1,00,000 योजन. इथं दाखवलं आहे मी. सुमेरू पर्वत कसा आहे हो, 1,00,000 योजन उंच आहे. सगळ्यात मधला हा 1,00,000 योजन म्हणायचं. योजन म्हणजे फार मोठं गणित आहे ते योजनचं. म्हणजे आपण त्याच्या समोर फार छोटं आहे. म्हणजे काय म्हणायचं, इथं पण दिसणार नाही आपलं अस्तित्व. तर हे सुमेरू पर्वत 1,00,000 योजन. त्याच्या बाजूला विजय आणि अचल, मंदर आणि विद्युन्माली हे 4ही पर्वत किती होते हो, काल सांगितले होते. होती का काल पूनम? किती आहेत हे, 84,000 योजन आहेत. म्हणजे कमी आहेत, 1,00,000 पेक्षा कमी झालं ना हे. 84,00,000 योजन. घेऊन बसा की वही पेन. काय माहिती आहे का त्यातलं आपल्याला? माझ्या समोर पण येत नाही. सांगा 5 नावं काय काय घेतली होती मेरूची. सुदर्शन, विजय, अचल, मंदर आणि विद्युन्माली. तर हे 5 मेरू आहे. त्याच्यामध्ये मधला एक मेरू आहे तो सगळ्यात जास्त उंच आहे. आणि बाकीचे 4 मेरू 84,000 योजनचे आहेत. पहिला 1,00,000 योजनचा मधला. तर हे दाखवलं होतं. पूनम तर म्हणून घेतलं होतं की मग आता हे 5 मेरू आहेत, हे 2.5 द्वीपामध्ये आहेत. राहू दे काकी उघडं. मग सांगायचं होतं काय की काय ह्या मेरू पर्वतांचं विशेषता काय, कशासाठी सांगितलं जातं ह्यांचं वर्णन. म्हणजे मेरू पर्वतांचं वर्णन का समजून घ्यायचं, तर तिथे सांगितलं की जे कुठले तीर्थंकर तिथं होणार आहेत ना, तर ते म्हणतो ना आपण जन्माभिषेक कुठं होतो, मेरू पर्वतावर. मग जिथल्या तिथल्या तीर्थंकरांचे त्या क्षेत्रातल्या मेरूवर जाऊन तिथं करतात जन्माभिषेक जो करतात तो. मग जो जम्बूद्वीपातले आहेत तीर्थंकर जे पण असतील ते पूर्वेकडचे ते पूर्वेला नेणार, पश्चिमेकडचे पश्चिमेला नेणार, असं सगळं 4ही साईडला 4 वरती तिथं सिंहासन म्हणतात, शिळा म्हणतात त्याला. इंद्र नेणार. सौधर्म इंद्र येणार स्वर्गातून, जिथं कुठे इथं जन्मलेले असणार नगरांमध्ये, तर तिथून घेऊन जातो ऐरावत हत्तीवरून. आणि मग तिथं नेऊन जन्माभिषेक करतो. कुठं, इथं वर दाखवणार आहेत ते काय काय रचना आहे. तर सगळ्या मेरूचं इथं असणारे तीर्थंकरांचं इथं करणार, इथं पण आहेत तीर्थंकर होणारे त्यांचं पण इथं नेऊन करणार, इथल्या तीर्थंकरांचं इथं, असं प्रत्येक क्षेत्रातले तिथले तीर्थंकर तिथल्या मेरू पर्वतांवर नेऊन ते जन्माभिषेक घालतात. मग तिथं अकृत्रिम चैत्यालयांची रचना आहे त्या प्रत्येक मेरूवर, हे सांगतायत. तर कुठले किती मेरू आहेत आणि किती चैत्यालय आहेत हे आपण पूजनामध्ये म्हणतो. काय म्हणतो, पांचो मेरू असी जिनधाम. किती जिनधाम, 80 जिनधाम म्हणजे 80. मग इथं काढलं होतं काल आम्ही काय, 80 चैत्यालय आहेत 5 मेरूवर. कसे, तर त्यासाठी आम्ही पहिल्यांदा आता सुदर्शन मेरूचं स्वरूप समजून घेतोय. कसं आहे हो सुदर्शन मेरू, तर उंचीला सांगत असताना म्हटलं 1,00,000 योजन उंच आहे सुमेरू पर्वत. सुमेरू का नाव टाकलं, सुदर्शन आहे ॲक्च्युली त्याचं नाव, सुदर्शन मेरू. त्यातलं शॉर्ट फॉर्म काढायचं. तुम्हाला काय करतेत, विशालचं विशू करतात का, असं तुम्हाला शॉर्ट करायची सवय असते तसं इथं पण त्यांनी काय केलंय, सुमेरूचं सुदर्शन मेरूचं सुमेरू करून टाकलं. शॉर्टमध्ये बोलायचं असतंय. तुम्हाला 80 जिन चैत्यालय आहेत 5ही मेरूंवर मिळून.
मग आता ते प्रत्येकाचे एकेकावर किती आहेत हे सांगायला लागले. सांगा 80 5 वर तर एकावर किती 16. 16 इथं तेच घेतलं होतं. 16 16 चैत्यालय एकेका मेरूवर आहेत. याच्यावर 16, याच्यावर 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 आणि याच्यावर असे 16 16 चैत्यालय प्रत्येक मेरूवर आहेत. हां मग त्यांनी पुढे घेतलंय ना. आता सुदर्शन मेरूची रचना सांगतायत. कसं आहे हो म्हणा घ्या की का नाही घ्यायचं. प्रथम सुदर्शन मेरू विराजे भद्रशाल भूपर छाजे चैत्यालय चारो सुखकारी मन वचतन वंदना हमारी. करा अर्थ काय. प्रथम सुदर्शन मेरू विराजे. पहिल्या द्वीपामध्ये सुदर्शन मेरू विराजित होतो आहे विराजित आहे. त्याच्यावर काय काय आहे पहिल्यांदा सांगितलं भद्रशाल वन आहे. मग त्याची रचना कशी आहे हे घेतलं होतं काय. हा मेरू 1 लाख योजन आहे तर त्याचं 1000 योजन नीव आहे पाया आहे. हां म्हणजे जमिनीच्या खाली ही जमीन आहे वरती आणि 1000 योजन खाली पाया आहे आणि ह्याच्या वर किती राहिलं मग 99,000 योजन वरती उंची आहे. हे दाखवलं होतं काल आपण. कोणाला काही नाही समजलेलं असतं तर विचारा म्हणजे रिपीट होईल. किती आहे 99,000 योजन जमिनीच्या वर आणि पुन्हा त्याच्यावर 40 योजन चुलिका म्हणायचं. काय म्हणायचं शिखर. छोटंसं आहे वर ते 40 योजनचं शिखर. त्यामुळं मेरू पर्वत किती झाला हो 1,40,000 योजन उंच आहे. 40 लाख नाही आहे बरं का ते 1,40,000 योजन फक्त 40 योजन वरचं जे आहे ते शिखर चुलिका म्हणतात त्याला. तर या पहिल्या वनामध्ये काय आहे सांगितलं होतं. हा पहिला वन म्हणजे भद्रशाल वन. त्या भद्रशाल वनामध्ये चैत्यालय चारो सुखकारी. या भद्रशाल वनात 4 चैत्यालय आहेत. अकृत्रिम चैत्यालय. कुठं कुठं आहे तो 4 दिशेला 4. आता मी हे चौकोन काढलेत ना हे 4 चैत्यालय आहेत. हे 1 2 3 आणि ह्याच्या मागे एक असणार 4 म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि मागं उत्तर असं. तर असे एकूण 4 चैत्यालय एका वनाशी रिलेटेड आहेत. चैत्यालयामध्ये एक चैत्यालयात 108 108 प्रतिमा आहेत आणि एक प्रतिमा 500 धनुष्य उंच आहे. म्हणजे आता तुमचं 500 धनुष्य म्हणजे किती घ्यायचं तुमचं हे 4 फुटाचं एक धनुष्य म्हणतात. 4 हात का किती हो कोणाला माहित आहे. एक धनुष्य 4 हात घेतलं होतं का. म्हणजे आता 1 हात म्हणजे एवढा घ्यायचा. असे 4 हात का 4 फूट म्हणलेलं 4 फूट म्हणलं होतं वाटतं. 4 फूट होते का हे नाही. बर 5 फूट आणि मग 4 फूट म्हणलं होतं वाटतं मी. काय माझ्या लक्षात नाही आता. बरं ठीक आहे बघून सांगते. कोणाला माहिती असेल तर सांगा. मग तेवढं एक धनुष्य असेल तर 500 धनुष्य म्हणजे किती झाले 20,000 नाही का 2,000 किती झाले. 4 फुटाचं एक जर धनुष्य म्हणला तर 500 धनुष्य म्हणजे 2,000 फूट. 500 धनुष्य म्हणजे 2,000 फूट त्यांची उंची एकेका प्रतिमांची आणि ते पण पद्मासनस्थ प्रतिमा आहेत. म्हणजे किती मोठी विशालता असेल त्याची. उभारलेलं म्हणलं तरी पण अजून छोटी झाली म्हणावं लागेल. बसलेल्या प्रतिमेची हाईट एवढी आहे तर 4 हाताचं एक धनुष्य. 4 हात म्हणजे किती फूट असंच विचारतोय. नॉर्मल आता आमच्या हातात एवढे. तुमचा हात किती आहे तेच विचारा. बरं समजून घ्या काय असेल ते. तर 4 हात हे माहिती आहे पण ते फुटात काढायचं असेल तर बघावं लागेल. 2,000 हात होतात मग ते जे काय धनुष्य. 6 फूट किती
4 हात में 6 फूट. 4 हात म्हणजे 6 फूट का? हाँ. बरं ठीक आहे, बघा कसं आहे काय त्याचं बरोबर काय आहे ते काढून बघावं लागेल. तर काय म्हणायचं होतं म्हणजे एक एक मंदिर केवढं आहे असं विचारतायत ना तुम्ही, म्हणून सांगितलं की त्या एकेका मंदिरांमध्ये 108 इतक्या भव्य भव्य प्रतिमा आहे. तर त्यांचं दालन किती मोठं असणार, त्यांचं सभामंडप किती मोठं असणार, गर्भगृह ते सगळं बाहेरचं पटांगण वगैरे हे सगळं मिळून ते मंदिर किती भव्य किती विशाल असेल. एक अंदाज काढू शकतो आपण की ते त्याची रचना कशी असणार. मग असे किती आहे तो, असे 4 मंदिरं एका वनामध्ये आहेत 4 दिशेला. तर हे भद्रशाल वन या जमिनीवर आहे, जमीन खाली ही नीव आहे, खालचा येते आणि या जमिनीवर भद्रशाल वन आहे. याच्यावर आता सांगतायत, ह्याचा अर्थ लागला. प्रथम सुदर्शन मेरू विराजे भद्रशाल वन भूपर छाजे. छाजे म्हणजे काय म्हटलं होतं काल, शोभत. भद्रशाल वन त्या भूमीवर शोभत म्हणजे इथं असतं हे सांगायचं आहे. आणि त्यामध्ये चैत्यालय 4 सुखकारी, त्याच्यावर 4 चैत्यालय आहेत जे सुखकारी आहेत. मनवचतनाने मी त्यांची वंदना करतो. त्या सगळ्या अकृत्रिम चैत्यालयांना मी नमस्कार करतो. 4 चैत्यालय आहेत, प्रत्येक चैत्यालयात 108 प्रतिमा आहेत. थांबा अजून वन आहे, एक वन आहे, याच्यावर अजून वन आहेत. त्यामुळे एका वनात 4 चैत्यालय झाले. मग 4 चैत्यालयात 108 प्रतिमा म्हणजे किती झाल्या, 432 प्रतिमा आहेत. हे घेतलं होतं काल आपण. प्रत्येक चैत्यालयामध्ये 432 सगळे मिळून प्रत्येक वनावर किती आहेत एकूण 4 चैत्यालय 108 प्रतिमा म्हणजे 432 प्रतिमा आहेत. किती वेळ लागणार हो एका दर्शनाला, एका मंदिरात घुसल्यावर कधी बाहेर यायचं. मग उगीच ते देव लोक जातात का पर्वतिथींमध्ये, एकेका ठिकाणी दर्शन करायचं तर त्यांना 6 प्रहर जातात, दिवस रात्र पूजा करतात. ते तुम्हाला करायला नको वाटते म्हणून. तर तिथं ते असं इतकी भक्तीने सगळीकडं थांबून पूजन करून आनंद घेऊन मग पुढं सरकणार. आपण कसं करणार, चला पुढं चला, असं चला पुढं. तर 4 चैत्यालय जे आहेत ते त्यांना मी मनवचन कायने नमस्कार करतो. तर हे झालं होतं भद्रशाल वनाचं वर्णन. म्हणजे त्या प्रतिमा सगळ्या अकृत्रिम आहेत. तर मला असं काय सांगायचं होतं की जे काय नॅचरल असतं ना ते खूप सुंदर असतं आणि त्या प्रतिमा एकापेक्षा एक सुंदर आहेत. म्हणजे आपण जरी कोरीव तुम्ही काढायला गेला, कोरीव काम आणि खूप सुंदर बनवला तरी पण त्याची कंपॅरिझन नसेल. जे काय कृत्रिम प्रतिमा आहेत त्यांचं अकृत्रिम प्रतिमांशी कशा रीतीने पण कंपॅरिझन होणार नाही, एवढ्या सुंदर प्रतिमा असतात. कारण जे म्हणतो ना नॅचरल ब्युटी असते ती डिफरंट असते. तुम्ही आर्टिफिशियली मेकअप करून सजायला जावा की ती सुंदरता नाही राहत. जरी म्हणाल दिसाल वाटेल पण ती वेगळी सुंदरता झाली. म्हणून जन्मजात बाळ असतं ते कसं असतं, निरागस असतं, सुंदर असतं. कारण ते स्वभावानेच तसं आहे. जसं का असे ना तरी पण ते सुंदर वाटतं सगळ्यांना. आणि तेच रंगरंगोटी केल्यावर त्याची सुंदरता उलट नष्ट करतो आपण. म्हणून सांगितलं जे ओरिजिनल असते ना ते सुंदर आहे. तर आपला स्वभाव पण कसा आहे, ओरिजिनल आहे. मग त्याला जसं आहे तसं ग्रहण करा, फक्त जाणा जसं आहे तसं, तर आपल्याला सुद्धा तसा अनुभव होणार, त्यातून आनंद येणार. पुढं म्हणा 2 लाईन पुढचे. ऊपर 5 शतक पर सोहे नंदन वन देखत मन मोहे चैत्यालय 4 सुखकारी मन वचतन वंदना हमारी. काय सांगाले, या भद्रशाल वनाच्या वर 500 योजन जायचं. म्हणजे 99,000 योजनमध्ये 500 योजन वर जावा. तिथं कुठलं दुसरं वन आहे, नंदनवन. ऊपर 5 शतक पर सोहे, 5 शतक
500 योजन अंतरावर नंदनवन शोभित होतं. ते पाहिलं असताना मनाला मोहून टाकतं ते, असं सांगायचा अर्थ त्याचा बरं का. तर या भद्रशाल वनासारखंच सेम वन आहे नंदनवन, ह्याच्यापेक्षा वर जावा 500 योजन वर गेल्यावर. आणि हे पर्वत कसे आहेत म्हणून सांगितलं, असे स्ट्रेट आहेत भिंतीसारखे. पर्वत असे नसतात जसे तुम्हाला दिसतात ते. जे अकृत्रिम चैत्यालय अकृत्रिम मेरू आहेत ते भिंती समान आहेत, पर्वत सरळ आहेत. आणि फक्त तिथं जाऊन कुठं कुठं असं जरासं कट मारतं एवढंच, असं जाऊन फक्त कट मारून परत वर असं. तसं बघावं लागेल कुठं घेतलंय, असेल पण तसं. आणि हे वर एक जी आपण चुलिका घेणार आहे तिथे एक छोटं असं, म्हणजे असं तुमचे स्लोपी असतात ना तसे नाही आहेत पर्वत कसे असतात तसे. तर या नंदनवनामध्ये पण सांगितलं 4 दिशेला 4 चैत्यालय आहेत. जे सेम सांगितलेलं भद्रशाल वनाचं वर्णन आहे तसं सेम नंदनवनामध्ये पण सांगितलं. 500 योजन उंच वर, जमिनीपासून वर नंदनवन आहे, ज्याला पाहिलं असताना मन मोहून जातं. ते सुद्धा अकृत्रिम आहे, त्याला कोणी बनवलेलं नाही. त्या ठिकाणी असणारे 4 चैत्यालय त्यांना मी मन वचन कायने नमस्कार करतो. इथंपर्यंत सांगितलं. किती राहिलं वर आता? 98,500 योजन राहिलं. इथं 500 योजन गेलं ना, आता ह्याच्या वर कुठं आहे हे सांगायला लागलेत पुढचं. म्हणा 62 सहस उचाई वनसो मनस शोभे अधिकाई चैत्यालय 4 सुखकारी मन वचतन वंदना हमारी. काय विचारायचं का? सांगा किती लिहिलं ते? 62 सहस म्हणजे 1000. किती? 62,000. ह्याच्या वर जावा, किती जावा? 62,000 योजन वर. इथं गेल्यावर तिथं सौमनस वन आहे. किती आहे अंतर? 62,000 योजन. म्हणजे नंदनवनाच्या वर 62,000 योजन उंच गेलं असताना सोमनस वन आहे, जे की अधिक शोभायमान आहे. पुन्हा त्याच्या ठिकाणी सुद्धा तशीच रचना आहे. कशी? चैत्यालय 4 सुखकारी मनवचतन वंदना हमारी. त्या ठिकाणी पण 4 चैत्यालय आहेत. 4 दिशेला 4. काढून घ्यायचं हे आपल्याकडं. आपल्याला कसं समजणार आहे? काय माहिती आहे का त्यातलं आपल्याला? त्याच्या मागच्या साईडला 1 पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेला 4 चैत्यालय आहेत. त्या ठिकाणी पण किती आहेत मेरू? किती प्रतिमा आहेत? इथं पण नंदनवनामध्ये पण 4 चैत्यालय. प्रत्येक चैत्यालयामध्ये 108 जिनबिंब आणि त्याच्यात सगळे मिळून 432 जिनबिंब आहेत. तसंच आता इथं पण जावा. कुठं? ह्याचं नाव आहे सौमनस वन. ह्याच्यामध्ये पण 4 चैत्यालय, 108 प्रतिमा, किती झाले एकूण? 432 प्रतिमा आहेत. तर त्या सगळ्या प्रतिमांना आपण भावपूर्ण इथून नमस्कार करू शकतो. तिथे जाऊ शकत नाही, आपली शक्ती नाही आहे. त्यामुळे इथून जरी आपण त्यांना नमस्कार केलं, आपल्या समोर जे आहेत भगवान त्यांच्या ठिकाणी त्यांना स्थापन करून पूजन केलं तरी सुद्धा तोच भाव आहे. कारण अरिहंतच आहेत ते पण जे आहेत ते अरिहंतांच्याच प्रतिमा आहेत. आणि आपल्या समोर जी आहे ती पण तीर्थंकर म्हणजे अरिहंतांचीच प्रतिमा आहे. म्हणून आपण त्यांना मनवचन कायने नमस्कार करतोय. मग इथंच त्या प्रतिमांची स्थापना करायची आणि पूजन केलं तरी सुद्धा पंचमेरूचं पूजनच होणार. तर
सौमनस वनामध्ये सुद्धा 432 जिनबिंब आहेत. सगळ्यांचं दर्शन का करायचं सांगितलं होतं? नाही, तसं सांगितलं की जेव्हा आपण दर्शन करायला जातो तर मंदिरातल्या सगळ्या जिनबिंबांचं दर्शन करा. म्हणजे इकडं तिकडं लक्ष जाणार असेल तर पर्पजफुली बसून सगळ्या जिनप्रतिमांचं मुख पाहून दर्शन करा. ठीक आहे, एका प्रतिमेवर तुमचं चित्त केंद्रित झालं, तुम्ही ध्यान करू शकता तर नाही गरज. पण आपली चंचलता असते ना, पुढं काय आहे, इकडं काय आहे, जायचंय पुढं, हे सगळं करण्यापेक्षा सांगितलं की स्थिरतेने ॲटलिस्ट भाव तरी ग्रहण करा काय आहेत त्या जिनबिंबाच्या मुद्रेवर. आणि त्याला पाहून सुद्धा कोणाला सम्यक दर्शनाची उत्पत्ती होऊ शकते. म्हणजे कुठली तरी एक प्रतिमा तुमच्या सम्यक्त्वाचं कारण ठरू शकते. म्हणून सांगितलं काय, ज्या कुठल्या मंदिरात दर्शनाला जाताल तिथं स्थिर चित्ताने बसून सगळ्या भगवंतांचं निहाळून दर्शन करा, तसा अनुभव करून दर्शन करा. कशी प्रतिमा आपल्याला सुख दाखवतीये, कसे ते भगवान आनंदामध्ये मस्त आहेत, सगळ्या संसारापासून अलिप्त आहेत, कसं ते आपल्या स्वभावाचा स्वाद घेत आहेत, हे सगळं दिसणार त्यांच्या मुद्रेवरून. न सांगता ते सगळं ते उपदेश देऊन जाणार. फक्त तो उपदेश आपल्याला घेता यायला पाहिजे. म्हणून सांगितलं त्या सगळ्या 432 प्रतिमांचं दर्शन करून या एकदा जाऊन. म्हणजे प्रत्येक वनातले 432 बरं का. आता हे 3 वन झाले, अजून एक वन राहिलंय वर, सांगते पुढं. कुठं गेलं? ऊंचा जो जन सहस 36 पांडुकवन सोहे गिरिसीसम चैत्यालय चारो सुखकारी मन वचतन वंदना हमारी. काय सांगितलं? ऊंचा योजन सहस 36. किती योजन वर आता? 36. 36,000 योजन वर जावा तर तिथं पांडुकवन आहे. 62,000 झाले. 36. हा, म्हणजे इथं घ्या पांडुकवन किती आहे? 36,000 योजन वर. कोणतं पर्वत आहे, कोणतं वन आहे? पांडुकवन. नाव ऐकून माहित आहे? कधी ऐकलंय नाव? तीर्थंकरांचा अभिषेक करतात ना, तर ती शिळा ह्याच्यावरच आहे. पांडुक शिलेवर अभिषेक करतात. बरोबर. अभिषेकाचे तीर्थंकर बाळाचा. तर त्या पांडुक शिलेवर करतात, ह्याच्यासाठी सांगणार आहेत काय आहे तिथं, कसं असतं ते. ठीक आहे, पहिल्यांदा काय सांगितलं? ऊंचा योजन सहस 36. 36,000 36 सहस्त्र योजन उंच. याच्या ठिकाणाहून 36,000 योजन उंचवर पांडुकवन आहे. पांडुकवन सोहे गिरिसीसम, ते त्या या गिरीच्या शीश स्थानी आहे, म्हणजे शिखरावर आहे. तिथं पण काय आहे? चैत्यालय चारो सुखकारी. तिथं पण 4 चैत्यालय आहेत, जे की सगळ्या कृत्रिम जिनबिंबांनी भरलेला आहे. त्यांचं दर्शन केल्यावर मला सुद्धा सुखाची, आनंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणून त्या सर्व जिनबिंबांना मी मन वचन कायेने नमस्कार करतो, त्यांची वंदना करतो. हे कोणाचं सांगितलं? फक्त सुमेरू पर्वताचं सांगितलं, कारण त्याच्यामध्ये त्याचं माप वेगळं येतं. आता या एका पर्वतावरून तुम्हाला 4 पर्वतांचं पण सांगणार आहेत. पण पहिल्यांदा मला सांगा, आता इथं काय काय सांगितलं? एका वनामध्ये 4 चैत्यालय, प्रत्येक चैत्यालयात 108 प्रतिमा, तर किती झाले? 432. इथं पण तसंच पांडुकवनामध्ये पण 4 चैत्यालय आहेत, 108 प्रतिमा आहेत प्रत्येक ठिकाणी, तर 432 प्रतिमा झाल्या त्या एका वनाशी रिलेटेड. आता मला सांगा, एका मेरूशी रिलेटेड किती प्रतिमा झाल्या?
16 गुणिले नाही बरोबर आहे की 16 गुणिले 108 करा. हे इकडं 416 गुणिले 108 करा किंवा हे 432 गुणिले 4 करा. किती झाले 1728. इथे केलं होतं ना काल आपण 16 गुणिले 108. तर एका मेरूशी रिलेटेड 1728 प्रतिमा आहेत एकूण. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच मेरूवर जर चढायला वगैरे जाऊ नका, तुम्हाला जमत नसतं ते. कारण कुठे आहे ऊर्ध्वलोकाच्या टोकापर्यंत गेलं ते वर. म्हणजे ऊर्ध्वलोक त्याच्यावर सुरू झाला, जिथं मेरू पर्वत संपतो तिथं ऊर्ध्वलोक सुरू होतो. तुम्हाला इतकं वर जाण्याची शक्ती नाही मनुष्यामध्ये. जर ते नेईल ना इंद्र तर जाऊ शकाल. आपल्याला येतच नाही जायला, तेच सांगतोय की इथं करू शकता दर्शन. जे विधेयक क्षेत्रातले आहेत ना, इथं मध्यभागी विधेयक क्षेत्र आहे, तिथं मेरू पर्वत आहे, तर इथले जीव जाऊ शकतात तिथे दर्शनाला. पण ह्याच्यावर इथंपर्यंत जाण्याची शक्ती वरती असेल कोणी रुद्धिधारी मुनिराज तर जातील, नाही तर जाऊ शकत नाही. कारण खाली पण नाही, नीवच्या खाली नाही, भद्रशाल वनामध्ये जाऊ शकता की भद्रशाल वनामध्ये जाऊ शकतो आपण. मनुष्याची सुमेरू पर्वतावर जाऊ शकतो. इथं ह्या भद्रशाल वनामध्ये जाऊ शकतो की खालीच आहे ना, ते जमिनीवर आहे. मग तिथं आपल्याला म्हणजे तिथं असणारे मनुष्य जाणार, विधेयक क्षेत्रामध्ये असणारे. आपण नाही आहे विधेयक क्षेत्रात, आपण भरत क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे तिथं असणारे मनुष्य जे कोणी इथं जमिनीवर असतील ते इथं भद्रशाल वनामध्ये जाऊ शकतील. पण ह्याच्यावर नंदनवन, सौमनस वन, पांडुक वन. आता नंदनवनाच्या जवळ काय सुरू होतात 790 योजन पासून वर ज्योतिष्कवासी देवांची विमानं सुरू होतात. त्यात पहिलं विमान सूर्याचं आहे. त्यामुळे त्याची प्रखरता अशी आहे की ते 790 योजनांवर सुरू होतात. त्यामुळे इथं नंदनवनापर्यंत जाण्याची शक्ती आहे की नाही बघावं लागेल. फक्त भद्रशाल वन तर आपल्याला इझी आहे, जाऊ शकतो. आपल्याला इन द सेन्स तिथं असणाऱ्या मनुष्यांना, विधेयक क्षेत्रातल्या मनुष्यांना तिथं जाता येतं. विधेयक क्षेत्रामध्ये सगळं आपल्यासारखं लाईफ आहे. चतुर्थ काळ आहे फक्त एवढंच. जसं इथं असताना तीर्थंकर आदी होते तेव्हा चतुर्थ काळ होता, तेव्हा आपल्यासारखं सामान्य लाईफ होतं. सकाळी उठा, स्वयंपाक करा, काय तुमचं काम करा, जेवण करा, खावा प्या, भोगा, सगळं होतं. पण तिथं फक्त धर्माचा पुरुषार्थ किंवा त्या केवलींचं सानिध्य, समोशरण, देशना हे सगळं होतं. ते इथं आता नाही. त्यामुळे हे विधेयक क्षेत्र म्हणजे पण आपल्यासारखीच रचना आहे. सगळी मनुष्य लोक आहे तिथं. आणि सगळ्या ठिकाणी जम्बूद्वीपात आहे, या धातकी खंडात पण आहे, पुष्करवर द्वीपात पण आहे. सगळीकडे तशी समान रचना आहे. सगळ्या कलरफुल आहेत, अकृत्रिम प्रतिमा आहेत त्या. हा, त्याचं उत्तर दिलं नाही का? ज्योतिष्कवासी देव जमिनीपासून 790 योजन वर असतात. मग ते सुमेरू पर्वताला अशी प्रदक्षिणा देत आहेत ना, म्हणजे सूर्य चंद्र तारे जे म्हणता तुम्ही, असे त्याचे ऑर्बिट्स आहेत 790 योजन वर. मग ते ह्याच्यातून फिरत असतात खाली वर. 790 ते 900 योजन पर्यंत त्यांचं ऑर्बिट्स आहेत असे, आणि त्याच्यामध्ये ते फिरत असतात. सुमेरू पर्वताला ते प्रदक्षिणा घालणार. मग असं त्याचे लांब लांब गल्ल्या म्हणायचं, असे इथून इथंपर्यंत फिरत फिरत बाहेर जाणार. ते सूर्यचंद्र परत फिरत आत येणार. म्हणजे जेव्हा आत येतो तेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो, आणि जेव्हा दूर जाणार तेव्हा हिवाळा आहे. म्हणून त्याला तुम्ही काय म्हणता, उत्तरायण, दक्षिणायण वगैरे म्हणता ना, तशा टाईपमध्ये. हां, बरं, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आठवण पण केली नाही. काय प्रश्न होता हो? अकृत्रिम चैत्य जे आहे ते कलरफुल आहेत. म्हणजे तुम्ही जिथल्या पण प्रतिभांचं दर्शन केलं असणार ना, तर ते एकाच कलरमध्ये त्यांना घडवलेलं असतं. म्हणजे पाषाण आहे ना, आता इथं वर तर पांढऱ्या पाषाणातली असेल तर वरून खालीपर्यंत फक्त पांढरा रंग आहे.
जे काय अन्य प्रतिमा असतील, काय म्हणायचं, मेटालिक असतील किंवा कुठले पाचूचे, हिऱ्याचे वगैरे, तरी पण ते एका कलरमध्येच केलेले असणार, त्याला कलर मारलेलं नसतं वरून. मग असं का, असं विचारलं होतं. कृत्रिम चैत्यालयांना वेगळे वेगळे कलर आहेत, जसं की काय म्हणलं होतं, लाल नख मुख नयन श्याम अरु श्वेत है. मग सगळ्या कलर वेगळे वेगळे आहेत त्यांचे. केसाचा कलर काळा आहे, डोळ्याचा कलर काळा आहे, ओठाचा कलर लाल आहे, श्वेत मुख आहे वगैरे, हे सगळं वेगळे वेगळे रंग आहेत. मग असं का, तुमच्या प्रतिमांना कलर का नाही? काढलं का उत्तर कोण? असू दे की, मग काय झालं. मग ते आणि हे आपल्या इथले सेम करायचे, का करत नाही तुम्ही? मग ते वितरागी नाही आहेत का? ते पण वितरागी आहेत. तर माताजींनी सांगितलं की ते अकृत्रिम आहेत ना, त्यांना असं काय वेगळं बाहेरून कलर मारलेलं नाहीये, बनतानाच तसे बनलेले आहेत. पण तुम्ही इथं जे काय बनवले तर त्याला तुम्हाला वरून पेंट करावं लागतं. तसं कलर मारायचं म्हणजे, तर तो त्याचा परिग्रह होतो. म्हणून सांगितलं ती वितरागी राहिली नाही प्रतिमा, ती सरागी झाली. कदाचित समजा तुमचं पाषाणच कलरफुल असेल, वर वेगळा कलर खाली वेगळा करेल, तर त्यात दोष नाही आहे. म्हणजे कुठं कुठं बघितलं, आता आपण यात्रेला जातो तर एखादं पाषाण असं असतं की वर खाली जरासं, वर कलर वेगळा खाली कलर वेगळा असं काहीतरी दिसतं, हां डार्क फेंट म्हणा, तर त्याला दोष नाही आहे. कदाचित ते रंग वेगळं वेगळं येईल कुठंतरी, तर त्याच्यात काय नाही आहे, कारण तुम्ही एका अखंड पाषाणातून बनवलं ते. कोणाला नाही, हे असंच जे असणार, कोणाला नसतात, सिद्धांना नाही येत. ते जेव्हा अरिहंत होते तेव्हा असणार त्यांच्या भूमिकेमध्ये, अरिहंतच आहेत जेव्हा तुम्ही ते जिनबिंबाला नमस्कार करताय. मग जेव्हा ते सिद्ध होणार तेव्हा ते नख आणि केश इथं सोडून सिद्धगतीला प्राप्त होतात. म्हणून सांगितलं की अकृत्रिम चैत्यालयांना जरी रंग असतो तरी पण तुमच्या समोरच्या प्रतिमांना जर तुम्ही रंग मारला तर ते बहिरंगातून दिलेलं परिग्रह झाला त्याचा. म्हणून तिथं आपण काय करतो, एकाच धातूतली किंवा पाषाणातली ती प्रतिमा असते, त्याला बहिरंगातून कशाचंही आपण लेप वगैरे देत नाही. करावं लागतं कदाचित वज्रलेप वगैरे, तर ते अपवाद म्हणा, कुठं खंडित झालेले असेल, भंग झालेला असेल तर ते वेगळी गोष्ट. पण तरीसुद्धा तिथं काय असं कलरफुल लेप देत नाहीत ते. जसं रंगाची प्रतिमा आहे तशाच रंगाचं ते लेप देतात. म्हणून सांगितलं बहिरंगातनं काय जरी परिग्रह जोडायला गेला तरी पण ते सरागता आली त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला दर्शन करताना लघुप्रतिष्ठा करावी लागते का? हां, म्हणून लघुप्रतिष्ठा करावी लागते. म्हणून सांगितलं आपण जेव्हा दर्शन करतो तेव्हा आपल्याला तसा भेद होणार ना, त्यांचे ओठ लाल आहेत, ह्यांचे डोळे घारे दिसत आहेत, केस कसे कुरळे काळे भोर आहेत, म्हणजे विकल्प आले तर वितरागता कुठं राहिली. म्हणून सांगितलं ते अकृत्रिमतेने बनलेले आहेत ना, त्यामुळे त्याच्यामध्ये त्या परिग्रहाचा दोष येत नाही. पण तुम्ही जर असं काय बहिरंगातून करायला गेलात तर नियमाने ती सदोष प्रतिमा होणार. म्हणून सांगितलं जे काय ओरिजिनल आहे ते सर्व सुंदर आहे, आणि जे आर्टिफिशियल बनवायला जातं तर त्याच्यामध्ये नियमाने काहीतरी तुम्हाला ॲड करावं लागणार आणि त्याचा तिथं दोष लागतो. म्हणून असं काय दोषास्पद आपल्याकडून व्हायला नको. जे काय प्रतिमा असतात त्या एकाच पाषाणात किंवा धातूमध्ये घडवल्या गेलेल्या असतात आणि तेच आपल्यासाठी पूज्य आहेत जर त्यांच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली असेल तर. आणि मग त्यांचं दर्शन करत असताना त्यांच्यासारखा मी आहे असं आपण अनुभवन केलं तर आपल्याला सुद्धा अरिहंत दशा सहज प्रगट होते. म्हणून कुठल्याही अरिहंतांचं दर्शन करा, त्याच्यामागं हा भाव यायला पाहिजे की मी सुद्धा अरिहंत स्वरूप आहे, मी सुद्धा सगळ्या कर्मांनी रहित सिद्ध स्वरूप आहे असा अनुभव करा, तर आपलं दर्शन यथार्थ झालं. जाणं हा मी अकृत्रिम ज्ञान स्वभावी जीव आहे.
चेतना स्वाधीन आहे जाणा, चेतना सुंदर आहे जाणा, या सुंदरतेला बाह्य परिग्रहाची गरज नाहीच. हा चेतन स्वभाव अनादि अनिधन आहे, अविनश्वर आहे. चैतन्य स्वरूपोऽहम्, अरिहंत स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन. अरिहंत